नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ANM आणि GNM फर्स्ट इयर नर्सिंग फाउंडेशन आणि ANM फर्स्ट इयरला प्रायमरी हेल्थ केअर विचारला जाणारा महत्त्वपूर्ण प्रश्न आपण बघूया. डोळ्यात जर आगंतुक वस्तू गेल्यास प्रथम उपचार काय करायचा आहे ते बघूया. 5 मार्काला फर्स्ट एडमध्ये हा विचारला जाणारा प्रश्न आहे, तर आपण बघूया. तर डोळ्यात आगंतुक वस्तू गेल्यास प्रथम उपचार काय करायचा आहे. तर डोळे हे अतिशय नाजूक इंद्रिय असून बघण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांच्यामार्फतच होत असते. डोळ्यात धुळीचे कण, मातीचा कण, रस्त्यावरील केर कचरा, झाडांच्या पानाचे छोटेसे टोक, चिलटासारखे बारीक पाखरू तसेच कारखान्यांमध्ये काम करत असताना धातूचे कण, कोळशाचे कण जाण्याची याच्यामध्ये शक्यता असते. कोणतीही वस्तू डोळ्यात जाणे घातकच आहे. विचार करून बघा जरा तुम्ही, आपल्या डोळ्यात कोणतीही वस्तू जाणे हे घातकच आहे, कारण त्यामुळे डोळ्याचा दाह होतो. डोळ्यातून एकसारखे पाणी येते. जर ती वेळीच काढली नाही तर तिच्यामुळे डोळ्यात घर्षण होऊन जखम होते व त्यामुळे कायमची व्यंग किंवा अंधत्व येण्याची शक्यता असते. डोळ्यात जी आगंतुक वस्तू जाते, जर ती आगंतुक वस्तू जी गेली आहे ती आपण काढली नाही तर त्याच्यामुळे काय होतं, कायमचं अंधत्व येण्याची शक्यता असते. तर कोणतीही वस्तू डोळ्यात गेल्यावर आपण काय करणार आहोत, तर प्रथम उपचार काय करायचं, फर्स्ट एड काय असणार आहे त्याच्यासाठी ते आपण बघूया. तर आगंतुक वस्तू जर सहज दिसत असल्यास खाली प्रथम उपचार करायचे आहेत. आगंतुक वस्तू जी आहे ती डोळ्यात जर आपल्या गेली तर आपल्याला काय प्रथम उपचार करायचे आहेत, तर रुग्णास व नातेवाईक जे असतात त्यांना धीर द्यायचा आहे. डोळ्याची उघडझाप करण्यास सांगायचं आहे त्यामुळे डोळ्यातून पाणी येतं. रुग्णास जो आहे नातेवाईकास धीर द्यायचा आहे, डोळ्याची उघडझाप करण्यास सांगायचं आहे. त्यामुळे काय होतं, डोळ्यातून पाणी येतं, त्याबरोबर आगंतुक जी वस्तू निघून जाण्यास मदत होते. डोळा न चोळण्याबद्दल समजावून सांगायचं आहे. ती वस्तू दिसत असेल तर स्वच्छ मऊ रुमालाचे टोक पाण्यात भिजवून त्याच्याने काढायचं आहे. ठीक आहे. खालच्या पापणीत आगंतुक वस्तू दिसल्यास वरच्या पापणीने खालच्या पापणीत जर आगंतुक वस्तू दिसते तर वरच्या पापणीने काय करायचं आहे, तर केस खालच्या पापणीत सरकवून झटकन सोडायचं आहे. त्यामुळे पापणीचे जे केस असतात त्यांचा ब्रशसारखा उपयोग होईल. वस्तू वरच्या पापणीत दिसत असल्यास खालच्या पापणीचे केस असतात ते वरच्या पापणीत सरकवून झटकन सोडायचं आहे. त्याच्यानंतर उतळ बशी जी असते त्याच्यात पाणी घेऊन त्यात डोळ्यांची उघडझाप करायची आहे. ठीक आहे. आणि एवढं करूनही जर आगंतुक वस्तू निघत नाही किंवा निघालास, डोळा बंद करून त्यावर मऊ रुमालाची घडी ठेवून रुमालाने अथवा कापडाने डोळा बांधून डॉक्टरांकडे ताबडतोब आपल्याला निघायला पाहिजे किंवा जायला पाहिजे. कारण तुम्ही जर इतकं प्रयत्न करूनही ती वस्तू जी गेली आहे डोळ्यामध्ये ती निघत नाही आहे, तर मग तुम्ही तसंच थांबून चालणार आहे का, तर नाही. मग डॉक्टरांकडे जाण्याची गरज असते, कारण अजून त्याला डोळ्याला त्रास देऊन मग आतमध्ये त्या गोष्टीची इजा होऊन डोळ्याला दगावण्याची किंवा कायमस्वरूपी काहीतरी इजा होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मग डॉक्टरांकडे जायचं आहे. त्यानंतर खालील वेळेस आगंतुक वस्तू काढण्याचा प्रयत्न करू नये. तर आता हे आगंतुक वस्तू जर दिसत असेल, आपल्याला हे फर्स्ट एड करायचं आहे, पण दिसत नसेल तर काय करणार तुम्ही. समजा तुम्ही जी डोळ्यात एखादी वस्तू गेली तर दिसत नसेल, तर मग आपल्याला काय करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे, हे सुद्धा तुम्ही जेव्हा प्रश्न लिहिणार त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. रुग्णाला धीर द्यायचा आहे, नातेवाईकांना धीर द्यायचा आहे, इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. गर्दी असेल आजूबाजूला तर त्यांना बाजूला करायचं आहे. कधी डोळ्यात गेलं, एखादी वस्तू गेली तर बरेच जण मग खूप अशी गर्दी करतात, नातेवाईक असतात आजूबाजूचे शेजारी, तर त्यांना थोडंसं बाजूला करून त्यांना समजावून आपल्याला रुग्णाला बाजूला घ्यायचं आहे, धीर द्यायचा आहे, नातेवाईकांना सांगायचं आहे तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघतो. ठीक आहे. तर वस्तू काळ्या बुबुळावर असल्यास, म्हणजे जर खालील वस्तू कधी काढायच्या नाहीत किंवा आपण काढायचं वस्तू काळ्या बुबुळावर असल्यास, डोळ्याच्या स्नायूमध्ये वस्तू रुतून बसलेली असेल तर शार्प वस्तू एखादी किंवा टोकदार वस्तू, डोळा लालभडक होऊन अतिशय वेदना होत असतील परंतु आगंतुक वस्तू दिसत नसल्यास, डोळा एकदम लालभडक झाला आहे, वेदना होत आहेत, तर मग वस्तू काढायची नाही आहे. इथे प्रथम उपचार काय करायचा आहे, डोळा रुग्णाला जोडू द्यायचा नाही आहे. पापण्या मिटाव्यात, डोळ्यावर आयपॅड ठेवून पुरेसे मोठे बँडेज बांधायचा आहे आणि तातडीने तज्ज्ञांकडे म्हणजे आय स्पेशालिस्ट जे डॉक्टर असतात त्यांच्याकडे आपल्याला रुग्णाला घेऊन जायचं आहे. म्हणजे ह्या गोष्टी ज्या असतात, लालभडक झाला आहे, बुबावर काळा जो
भू आहे त्याच्यावर जर वस्तू दिसली किंवा रुतून बसले, अशा वेळेला आपण काढायचा प्रयत्न करायचा नाही आहे. म्हणजे तुम्ही ॲज अ पारिचारिक असाल, तुमच्या आजूबाजूला कुठेही घटना घडली तर आपण स्वतः काढण्याचा किंवा उपटून काढण्याचा किंवा काही प्रयत्न करायचा नाही आहे. तर आपल्याला सरळ तातडीनं तज्ज्ञांकडे, जो रुग्ण आहे त्याला तातडीने काय करायचं, तज्ज्ञांकडे डोळ्यावर बँडेज बांधून घेऊन जायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रथमोपचार, जे रुग्ण असतात, डोळ्यात आगंतुक वस्तू जर गेली तर काय प्रथमोपचार करायचं हे लिहायचं आहे. 2 पानं तुम्हाला उत्तर लिहिणं गरजेचं आहे. NM वाल्यांनी GNM वाल्यांनी दोघांनीही लक्ष द्या. प्रायमरी हेल्थ केअर ANM फर्स्ट इयर आणि GNM फर्स्ट इयरला फर्स्ट एडचा जो क्वेश्चन विचारला जातो त्याच्यामध्ये हा 5 मार्काला प्रश्न विचारला जातो आणि हा ऑलरेडी विचारला गेलेला आहे, तोच मी प्रश्न घेतला आहे. तर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. मी महत्त्वपूर्ण जे प्रश्न राहिलेत ते घ्यायचा प्रयत्न करते. तर काळजी नसावी. कुणाला काही कमेंट्स असेल तर एखादा कुठल्याही हा प्रश्नाचं उत्तर द्या, अशी कमेंट्स नक्की करू शकता. भेटू आपणच लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद. अभ्यास करत राहा स्पेशली.